या राज्याचे सगळ्याचे दादा अजितदादा आज सकाळी विमान दुर्घटनेमध्ये आपल्याबरोबर राहिले नाही. ही वार्ता महाराष्ट्रभर जेव्हा समजली, प्रत्येक कार्यकर्ता आपला घरचा माणूस गेल्यासारखा दादांचं स्पष्ट वक्ते आणि एकदा एका कामाला हा म्हणले की काम करूनच देणारे दादा, एकदा नाही म्हणले की नाहीच. दादाचं कामाची पद्धतच फार वेगळी होती आणि सगळ्याला कोणी गेलं तरी आम्ही कधी टाईम व्हॉट्सअपवरनं कधी टाईम मागितलं त्यांना किंवा मेसेज घालून तर सकाळी 6 वाजता टाईम देत होते. सकाळी 6 वाजता थोडं उशीर झाला तरी त्यांचे पीए फोन करणार की अजूनपर्यंत कसं काय आलं नाही दादा, वाट बघाले. म्हणजे एवढे त्यांच्याकडं कामाचं कुठलाही कार्यकर्ता जाऊ दे, त्यांना काम त्यांनी भेटल्याशिवाय राहत नव्हते. आणि मला असं वाटतं की एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राचा आणि त्याच्याकडं लोक आशेने फार बघत होते की बाबा या महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांनी आपलं सहकार्य गेले अनेक वर्ष. या महाराष्ट्राचे 5 वेळा उपमुख्यमंत्री झाले, 11 वेळा ते वित्तमंत्री झाले आणि ह्या सगळ्यांचं त्यांचं कामाचं बघितलेलं असताना सगळ्यांना आवडता एक नेता महाराष्ट्रातला जो हवा वाचलेला तो आपल्यात नाही आहे. ही पोकळी भरणं फार अवघड आहे, पण त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना फार मोठं अडचण दादा गेल्यामुळे आणि फार मोठं त्यांच्या पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ह्या सगळ्यांना शक्ती देऊ आणि दादांना श्रद्धांजली वाहतो.